येस, नमस्कार मंडळी. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतोय आणि माझ्यासोबत सगळे दिग्गज मंडळी आहेत. सगळ्यांचं विश्लेषण आपण ऐकूयात. सर, सगळ्यात आधी सांगा कोण जिंकतंय बिहारमध्ये, आम्हाला फक्त तेवढं जाणून घ्यायचंय. सध्या सर्व आकडेवारी तुम्ही न्यूज 18 लोकमत वर लाईव्ह बघू शकता. एनडीएनी प्रचंड आघाडी घेतलेली आहे, जिंकलेले नाही तर ज्याला लँडस्लाइड विक्ट्री म्हणतात त्या दिशेने त्यांचा प्रवास चाललेला आहे. आता फक्त माझ्यासाठी प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री बीजेपीचा होतो की जेडीयूचा होतो. अतिशय महत्वाचं आहे आणि मुख्यमंत्री त्यातल्या त्यात नितीश कुमारांना देतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. माझ्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आहेत, त्यांच्याशी बोलूयात. सर, काय सांगतात? ही निवडणूक माझ्या मते जर का बघितलं तर महिलांची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे आणि येणाऱ्या पूर्ण राजकारणामध्ये याचा प्रचंड एक प्रकारे महिला वोट बँक ह्याच्यावरती काम करावं लागणार आहे सगळ्यांना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीमधला सगळ्यात मोठा जर का टेकअवे असेल तर तो महिलांची मतं, महिलांची वाढलेली मतं, वोट शेअर कसा वाढवावा हे एनडीए आणि भाजपकडनं शिकावं इतर पक्षांनी, हे सुद्धा सांगणारी ही निवडणूक आहे असं वाटतं. अतिशय महत्वाचं आहे. ही निवडणूक महिलांची निवडणूक का आहे असं म्हणण्याचं पण एक कारण आहे. त्याचं विश्लेषण तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या लाईव्ह टीव्हीवर बघू शकता. माझ्यासोबत राजकीय विश्लेषक रवी किरण सर आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलूया. सर, काय सांगाल, नेमकं काय होतंय? जे मोठे चेहरे आहेत ते पुन्हा येतील का? येतील. आणि भाजपाने खूप चांगला अभ्यास केला बिहारच्या जनतेच्या मानसिकतेचा. त्यांनी 2 कार्यक्रम महत्वाचे केले. एक, जसं मंदार सरांनी सांगितलं की महिलांसाठी त्यांनी 10,000 रुपयाचा जो विषय होता तो एक प्रभावीपणे हाताळला. दुसरं, हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन किंवा त्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कदाचित बिहारी जनतेला असं वाटलं असेल की बिहारसाठी हे प्रकल्प खूप महत्वाचे आहेत आणि स्वतः पंतप्रधान घोषणा करतात, याचा अर्थ ते प्रत्यक्षात आणतीलच आणि त्याच्यामुळे बिहारचा फायदा होईल. मला वाटतं एक मतदारांचा विशिष्ट वर्ग भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि ते मतदान इतर पक्षांना ट्रान्सफर झालं नाही, हे मला वाटतं सगळ्यात मोठं लक्षण आहे. तर मंडळी, असं विश्लेषण एक एक करून आपल्या समोर येत आहे. माझ्यासोबत भाजपचे देखील पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलूया. काँग्रेस आहे, भाजप आहे, दोन्ही आहेत आपल्याकडे. आणि एक्झिट पोलचे जे निकाल आलेत त्यामध्ये तर एनडीए आघाडीवर दाखवत आहे, पण काँग्रेस देखील आता काही जागांवर आघाडीवर आहे. काय सांगाल? आम्ही त्या ठिकाणावरती लोकांचे मुद्दे आणि बिहारच्या विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लढलो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो होता ती राहुलजींनी वोटर अधिकार यात्रा काढून बिहारमध्ये भारतीय जनता पक्षानं जे SIR केलं आणि त्यामधनं जे 65 लाख लोकांचे मतदारांची नावं वगळली, तोही मुद्दा समोर आणला. आणि कशा पद्धतीनं मतदार याद्या आणि निवडणुका मॅनिप्युलेट केल्या जात आहेत हे जनतेच्या समोर, देशाच्या समोर पुराव्यानेशी. तर काँग्रेसचा आरोप अजूनही तो आहे की मतदार याद्या मॅनिप्युलेट केल्या जात आहेत. काय सांगाल, भाजपकडून काय उत्तर येतंय? मला इतकंच सांगायचंय की वोट चोरी कशी होते हे पुन्हा एकदा दिसलं की ती लोकांच्या मनातून होते. मी बिहारच्या विशेषतः सर्व आमच्या महिला भगिनींचा खूप मनापासून आभारी आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आमचे बिहारचे प्रभारी विनोदजी तावडे आणि सगळ्याच नेत्यांचं बिहारमधल्या अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं तर आता कल येत आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पक्षानं तिथं अत्यंत जमिनीवरती कष्ट घेतले, मेहनत केली आणि त्याला यश येताना दिसतं. निश्चितच सर, ही निवडणूक महिलांची निवडणूक आहे असं मंदार सर म्हणाले. त्या विलास सरांशी आपण बोलूया. विलास सर, काय सांगाल? खरं तर नितीश कुमार यांचं हे मॅजिक आहे असं मला वाटतं. नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक म्हटलं गेलं. एका बाजूला त्यांच्या आजारपणाबद्दल चर्चा झाली, पण त्यांना शेवट जो आहे, त्यांना जो एक प्रकारे निरोप आहे तो ग्रँड देण्याचं ठरवलंय बिहारच्या जनतेनं असं म्हणूया. ज्या प्रकारे भाजपपेक्षा जास्त जागा घेऊन 43 वरून आता ते 77 पर्यंत पोहोचतायत, याचा अर्थ नितीश कुमार मॅजिक, नितीश बाबूचं मॅजिक जे आहे ते चाललंय आणि नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री करावं लागेल काही दिवसासाठी तरी, कारण दिल्लीमध्ये सत्ता मजबूत ठेवण्यासाठी नितीश कुमार भाजपची मजबुरी आहे. हे महत्वाचं विधान सरांकडून करण्यात आलंय, कारण की बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमारलाच पसंती दर्शवली आहे असं सध्याची आकडेवारी तरी सांगतेय. ब्रेक आता आमचा संपत आलेला आहे, त्यामुळे फेसबुक लाईव्ह पण थांबवणार आहोत, पण यानंतरची सगळी काही महत्वाची आकडेवारी आणि विश्लेषण तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या लाईव्ह टीव्हीवर बघा. सगळी अचूक आणि सटीक आकडेवारी तुम्ही इथे बघाल. इथे विश्लेषक आहेत आणि मंदार सर सुद्धा आहेत, विलास सर सुद्धा आहेत. तर सगळी आकडेवारी तुम्ही अचूक बघू शकता. इथे मी थांबते. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.